हे बघा, अथांग समुद्र, अरबी सागर आपल्याला पाहायला मिळतं इथे. आणि इकडे खाली आपल्याला थोडंफार बांधकाम दिसतंय करता चालू. नौदलाचं आरमार ज्यांनी सुरू केलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याबद्दल इथे दाखवलं आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी काय काय केलं त्याची प्रत्येक गोष्ट तिथे लिहिलेली आहे. हे लोकमान्य टिळकांची पूर्ण जीवनगाथा एकाच वॉलवर बनवली आहे. या बाजूने पण कोणी येऊ शकतात दुश्मन वगैरे, तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हा किल्ला बांधला आहे. हाय गाईज, मी आहे शशांक. मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय PR मुंबईकर यूट्यूब चॅनलवर. तर गाईज, आज आहे आमचा रत्नागिरीमधला शेवटचा दिवस, म्हणजेच तिसरा दिवस. तर या तिसऱ्या दिवशी आम्ही रत्नदुर्ग फोर्ट, तिकडे एक म्युझियम आहे, लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. तर ह्या आजचा व्हिडिओ पण नक्की बघा, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, खूप इम्पॉर्टंट पण आहेत आणि पाहण्यासारख्या पण आहेत आणि या ऐतिहासिक गोष्टी आहेत. तर ह्या सर्व पाहायचं आपल्याला गरजेचंच आहे. म्हणून आपण आता हे सर्व इकडे पाहणार आहोत. तर चला जाऊया खाली आणि फिरूया रत्नागिरीतली ही प्लेसेस. लेट्स गो. आता आम्ही आलो लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाजवळ. हे बघा, इकडे सकाळी 10 ते 5:30 वेळ आहे. रत्नागिरीतलं हे जन्मस्थान आहे. आणि इथे मेघडंबरी म्हणजेच लोकमान्य टिळकांचं एक स्मारक आहे, सुंदर असं. आणि इथे लोकमान्य टिळकांची पूर्ण जीवनगाथा एकाच वॉलवर बनवली आहे. त्याच्यात त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही केलं ना ते सर्व आहे. जेलमध्ये गेले, गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला, त्या सर्व गोष्टी या वॉलवर बघायला भेटतात आपल्याला. आणि इथे हे जन्मस्थान, हे आतमध्ये जन्मस्थान आहे. ते इथे आपल्याला मी फक्त बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो, आतमधून आपल्याला पाहायला भेटणार नाही, कारण तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, म्हणजे कॅमेरा वगैरे अलाउड नाही. ते हे बाहेरून असं सुंदर दिसतं, आतमधून नक्कीच पाहण्यासारखं आहे. ते इथे येऊन आतमध्ये लोकमान्य टिळकांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला भेटू शकते ना, म्हणजे लोकमान्य टिळकांनी काय काय केलं त्याची प्रत्येक गोष्ट तिथे लिहिलेली आहे. तर ती आता आम्ही आतमध्ये जाऊन पाहणार आहे. तर तुम्ही पण येऊन आतमध्ये नक्की पहा. आता आतमध्ये मी मोबाईल बंद ठेवणार आहे, कॅमेरा तुम्हाला काय पाहायला नाही भेटणार, तर इथे येऊन नक्की हे पहा. तर गाईज, आतमध्ये ना लोकमान्य टिळकांचं पूर्ण जन्माबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सर्व लिहिलेलं आहे. त्यांनी मराठा आणि केसरी वृत्तपत्र कशी चालू केली, त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय केलं ना, ते सर्व गोष्टी तुम्हाला ना या आतमध्ये घरामध्ये पाहायला भेटणार. तिथे तुम्हाला बरेचसे वॉलवर गोष्टी लिहिलेल्या आहेत. तिकडे तुम्हाला त्याच्यावर प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, लेख लिहिलेले आहेत, त्यांच्या जन्माबद्दलची माहिती लिहिली आहे, त्यांनी कुठे काय काय केलं, भारतासाठी जे तुरुंगवास वगैरे सहन केला ना, या सर्व गोष्टी तुम्हाला आतमध्ये पाहायला भेटतील. तर इथे येऊन आतमध्ये हे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान नक्की पहा. त्यांचा जन्म इथे रत्नागिरीच्या याच घरामध्ये झाला होता. तसे ते दापोली चिखलगरमध्ये राहणारे होते, पण त्यांचा जन्म या घरात झाला होता. तर ती सर्व डिटेल्स तुम्हाला आतमध्ये जाऊन व्यवस्थित माहिती पडेल. तर आतमध्ये या आणि नक्की पहा. चला आता आपण जाऊया रत्नदुर्ग किल्ल्यावर. तिकडे आपण त्या किल्ल्यावरचे आणि तिकडचे एक म्युझियम पण आहे, ते पाहायला जाऊया. चला. तर गाईज, आता आम्ही आलो आहेत रत्नदुर्ग किल्ल्यावर, म्हणजे रत्नागिरी किल्ला पण याला म्हणतात आणि भगवती किल्ला पण म्हणतात. 3 नावं आहेत या किल्ल्याची. तर या किल्ल्यावर आम्ही आलो आणि या किल्ल्याच्या समोरच आपल्याला ना किल्ल्याची थोडीफार माहिती मिळते बघायला. तिथे मला मी दाखवतो. ही बघा, रत्नदुर्ग किल्ल्याची माहिती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इकडे सर्व हे पण दिलं आहे, मॅप पण दिलं आहे, तर तुम्ही बघू शकता कसं काय वगैरे आहे ते. इकडे पण तसंच आहे किल्ल्याची माहिती, पण ही कोल्हापूर जिल्ह्यातून जे वनमित्र संस्थेचे आहेत ना त्यांच्या मार्फत आलेली आहे. ही रत्नागिरी विभागाची आहे. अशी दोन्हीकडे माहिती तुम्हाला भेटते. तर किल्ल्याचा महादरवाजा आहे ना तिकडे खालच्या बाजूला आहे, तिथून येताना आपल्याला दिसतो. आणि तिकडे समोर ना लाईट हाऊस आहे. तिकडनं जर महादरवाजा साईडून आलं ना तर तो लाईट हाऊस जवळच दिसतो, असं काहीतरी. तर आता तिथून वरती गेलं की आपल्याला भगवती देवीचं दर्शन होईल. भुयार मार्ग, बालेकिल्ला दिसेल. शिवसृष्टी ह्या बाजूला आहे, ती जाता जाता आपण पाहणारच आहोत. परकोट वगैरे आहे, दीपगृह म्हणजेच त्याला हे म्हणतो आपण. हे सर्व वरती आपल्याला बघायला भेटेल. चला जाऊया वरती. चल. हे बघा, इथे बालेकिल्ला, इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत, ज्यांनी समुद्रामध्ये किल्ले बांधण्याची सुरुवात केली. म्हणजेच नौदलाचं आरमार ज्यांनी सुरू केलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याबद्दल इथे दाखवलं आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे बघा, इकडे पार्किंग ह्या साईडला आहे 4 व्हीलरची, आणि 2 व्हीलरची ना त्या बाजूला तिकडून दिसतं. सुंदररित्या त्यांनी मेंटेन केलेलं आहे. हे बघा,
मंदिरामध्ये वरती देवी आहे ना, भगवती देवी, म्हणून इथे आपल्याला सिंह दिसत आहेत. ते आपले मराठे मावळे आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी उभे आहेत. खरं तर महाराजांच्या स्वागतासाठी असतात, कारण महाराजांचा किल्ला आहे म्हणून. आता सध्या आपण येतो आहे म्हणून आपल्या स्वागतासाठी, पण ॲक्च्युली महाराजांच्या स्वागतासाठी असतात. हे बघा, रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडा असतो आणि दरवाजे बंद होण्याआधी 3 वेळा शिट्टी दिली जाते. त्यामुळे टायमात या आणि टायमात जा. हा बघा सुंदर असा दरवाजा. आता तिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. उतरायला देखील इथूनच रस्ता आहे. चला आतमध्ये. इकडे हनुमान दिसत आहेत, बजरंगबली. तिकडे गणपती भगवान आहेत. आणि किल्ल्यावर आल्यानं सर्वात प्रथम आपलं दर्शन होतं ते इकडे भगवती देवीचं. इकडे दर्शन करू आणि मग किल्ला फिरायला सुरुवात करू आपण. किल्ल्याची तटबंदी दिसते इथे आपल्याला, ती पण चिऱ्याचीच बनवलेली आहे. तर हे भगवती देवीचं मंदिर आणि इथे भगवा झेंडा आहे आपला. पहिले देवीचं दर्शन घेऊया. देवीचा फोटो वगैरे काढण्यासाठी मनाई आहे असं लिहिलेलं आहे तिथं फलक, पण तुम्हाला मंदिर बाहेरून दाखवतो पहिले. इथे दीपस्तंभ आहे आणि आपले दर्या सारंग कान्होजी आंग्रे त्यांची इथे मूर्ती तुम्हाला आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं मंदिर. रत्नागिरीत आपण 2 किल्ले पाहतो आहे. एक पूर्णगड पाहिला, आता आपण भगवतीगड किंवा रत्नदुर्ग किल्ला बघतो आहे. हे बघ सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये भगवती देवी. तुम्हाला मी आतमध्ये दाखवू नाही शकत, बाहेरून दाखवतो. भगवती देवी. मंदिराच्या बॅक साईडला ना इथे वॉशरूम पण आहे. जेंट्स इकडे, लेडीज तिकडे. आणि इकडे सुविधा वगैरे काहीतरी प्रोग्राम वगैरे होतात ना त्यासाठी. तर किल्ल्याची ह्या बाजूला ना आपल्याला तटबंदी बघायला भेटते. तर मी मंदिराच्या मागच्या बाजूने इकडनं असं सुरू करतो आहे आणि असं फिरत ना असं तिकडे जात जाईन. आणि म्हणते फिरून परत आम्ही याच बाजूला येणार आहेत म्हणून मी असं करतो. आणि इकडं ना समुद्र दिसतं आहे खाली, अथांग समुद्र मस्तपैकी. हे बघा. आणि खाली आपल्याला ना रत्नागिरीचा पोर्ट पण दिसतो ना, अथांग समुद्र, अरबी सागर आपल्याला पाहायला मिळतं इथे. आणि इकडे खाली आपल्याला थोडंफार बांधकाम दिसतं चालू केलेलं आहे. तेवढंच का अजून पुढे करणार आहेत ते नाही माहिती, पण इथे आपल्याला या पोर्टचं किंवा छोटंफार असं स्थान दिसतं जिथे बोटी लागू शकतात की लोक चालत जाऊ शकतात तिथपर्यंत. या सर्व गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. दिसतं असेल तुम्हाला तिकडनं अशी बोट चालताना दिसते. तिकडे पण 2-3 बोटी आहेत, जरा मोठ्या आहेत त्या. ही जरा मीडियम साईजची. तिकडे एक छोटी बोटसुद्धा आहे. आणि तो असा डोंगर सुंदर अरबी समुद्र. हवा लागली थोडीशी, तर हवा कमी येते कारण हवा अशी त्या बाजूला वाहते, त्याच्यामुळे हवा लागत नाही आहे. म्हणजे मला हवा नाही लागत आहे, अशी हवा येते. ठीक आहे, हरकत नाही. आणि आता इथे आपण समोर बघतोय, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आहे बुरुज, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बुरुज तिथे लिहिले. आणि हा बघा स्तंभ इथे, रेडे बुरुज ह्याचं नाव. त्याचं नाव लिहिलं इथे, रेडे बुरुज. पूर्वी इथून खाली समुद्रावरून येणाऱ्या दुश्मनांवर लक्ष ठेवता येत होतं. तर इथे त्यांनी मस्त मार्बल वगैरे लावून त्याला कवर केलेलं आहे. हे बघा, इकडनं पोर्ट दिसतो. पोर्ट हे बघा ह्या बाजूला आहे. पोर्ट मी तुम्हाला वरून दाखवतो थोडं अजून पुढे जाऊन. पण इकडे पण त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे. पोर्टचंच असावं, तर काय करतायत देव जाणे, पण काहीतरी करतायत. असं आपण इथे बसून अथांग अरबी सागर पाहू शकतो या रत्नदुर्ग किल्ल्यावर. थोडीशी हवा तिरपी जाते, त्याच्यामुळे मला लागत नाही आहे. इकडनं पूर्वीच्या टायमाला सैनिक लक्ष ठेवत होते येणाऱ्या दुश्मनांवर. कान्होजी आंग्रे वगैरे त्यांचे, शिवाजी महाराजांचे आपले मावळे इकडून लक्ष ठेवत होते. चल, पण त्याचे पण इथे ग्रिल लावलेली आहे. रेडे बुरुज. आणि हा बघा, हा रत्नागिरीचा पोर्ट आहे खाली. हा पूर्ण असा तिकडे
तर त्या पोर्टवर बोटी लागतात. तिथून तुमची बाईक वगैरे जाते. तुम्हाला जर पुढे कुठे जायचं असेल त्या बाजूला तर बाईक घेऊन जाऊ शकता. पोर्टवर ज्या बोटी लागतात ना त्या बोटी आपल्याला घेऊन जातात. त्यामुळे हा तिकडे आणि ज्या बाहेर जायच्या बोटी असतात त्यासुद्धा इथे लागतात. आता इथून कुठे कुठे बोट जाते ते मला नेमकं नाही माहिती, पण बऱ्याचशा बोटी इथून सुटतात. आणि तिकडे कोळ्यांचं म्हणजे कोळी लोक तिकडे राहतात, मच्छीमार वगैरे, तर ते तिकडनं मच्छी वगैरे पकडतात. तर रत्नागिरी जी मच्छी वगैरे जाते ती इकडून जाण्याची शक्यता असते. रत्नागिरी किल्ला रत्नागिरी स्टेशनपासून किंवा रत्नागिरी सिटीच्या मध्ये पडतो हा किल्लासुद्धा, आणि समुद्र देखील जवळच आहे इथून. असं सर्व आहे इथे. हे बघा, तर हे तिथपर्यंत असं जाता येतं आपल्याला त्या बाजूला. आणि इकडनं बाईकने आपण आलो होतो. ह्याचं नाव आहे बुसक्या बुरुज आणि हे रत्नागिरीचं पोर्ट. तर असे आपण आता 2 बुरुज पाहिलेले आहेत, बुसक्या बुरुज आणि रेडे बुरुज. तर आता आपण पुढे जाऊया. तिथे आपला झेंडा आहे, त्या बाजूला जाऊ. इथून असं चालत जाण्यासाठी आहे. हे बघा, असं इथे आपला भगवा झेंडा आहे. इथून आपल्याला फिरत फिरत असं पुढे जायचं आहे. तर आपण इकडे जाऊ शकतो. तर आता आपण जाऊया इकडून. करिश्मा तिकडे मंदिरात बसली आहे, तिकडे जाऊया. आणि इकडे खाली अभंग चालू आहेत सुंदर असे. ही बघा, या बाजूला अशी एक जुनी विहीर आहे, तिकडे एक मंदिर आहे. तर ते विहीरला पूर्ण झाकून ठेवण्यात आले. आणि आपण आता किल्ला फिरत फिरत जाऊ शकतो त्या बाजूला. इथे सुंदर असं वटवृक्ष आहे. हे देव खंडोबाचं मंदिर. आता आपण बघतोय तो वाघ्या बुरुज, म्हणजे वाघ्या बुरुजाजवळ चाललं आहे. समोर आहे ना तिकडे खाली बघा, तिकडे ती शिवसृष्टी जी बनते का बनली आहे ते नाही मला माहिती, पण तिकडे पण आपण जाणार आहेत. सध्या तर आपण वाघ्या बुरुजवर आहोत आणि वाघ्या बुरुजवरून आपल्याला हे सर्व दिसतं. थोडीफार हवा आली, बरं वाटतं. आणि मला वाटतं पेठ किल्ला जो म्हणतात ना तो असावा, कारण हा किल्ला आहे ना रत्नदुर्ग किल्ला, हा इथून असा पुढे जाऊन संपतो मंदिराच्या पाठी. कारण इथून मला तर पुढे दिसत नाही असं काही तटबंदी आहे तिकडे जाण्यासाठी. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. ती आहे शिवसृष्टी. भाग्या बुरुजवर आम्ही आहोत, रत्नदुर्ग किल्ल्यावरच्या. मला वाटतं तो पेठ किल्ला आहे. हा म्हणजे लाईट हाऊस जवळच पेठ किल्ल्याचा तो पूर्ण भाग आहे. किंवा हा बाले किल्ला असून पुढे हाच रत्नदुर्गाचा भाग पूर्ण असावा, असं पण असेल. असू शकतं मी नाही म्हणत. आम्ही जे आता ते पाहत होतो ते बाले किल्ला. शिवसृष्टीचं ते एक म्युझियम आहे. आता हा बघा टिळक्या बुरुज. आता ह्यानं वेगवेगळी अशी नावं दिलेली आहेत टिळक्या बुरुज, पण इकडून पण आपल्याला तेच दिसतं, त्या बुरुजावरून दिसतं ते. चला, आणि इकडे मस्त समुद्र पाहायला भेटतो रत्नागिरीचा. आता समोर जिकडे आम्ही चाललो आहे तो आहे वेताळ बुरुज. वेताळ बुरुजाजवळ आलो आहे आपण. तशी 4-5 बुरुजं आहेत इथे, आणि इथे जास्त बुरुजं ह्यासाठी आहेत जवळजवळ, कारण इथून मध्ये जो मोकळा भाग आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बुरुजांची गरज पडते. म्हणून असं असतं वैशिष्ट्य बुरुजांचं. बुरुज म्हणजे हिंदीमध्ये बोललो की इंग्लिशमध्ये बोललो तर वॉच टॉवर. हे बघा, इकडनं असं खाली लक्ष ठेवता येतं. दिसतंय, पूर्ण सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला भेटतं. आणि इकडे समुद्रावर लक्ष जातं. हे बघा, या बाजूने पण कोणी येऊ शकतात दुश्मन वगैरे, तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला इकडे हा किल्ला बांधला आहे. आणि इथून जरा समुद्र व्यवस्थित दिसतो. हे बघा, निळसर समुद्र, निळसर जागा. लख्ख ऊन पडलं आहे, दुपारचं 2:30 वाजलेत, त्याच्यामुळे ऊन पडलं आहे. पण जर हिवाळ्याच्या टायमा वगैरे आपण आलो ना तर आपल्याला छान समुद्र पाहायला मिळतं. आणि त्या ऊन जरा कमी लागतं, तर जरा ऊन जास्त लागतं, पण पाणी एकदम स्वच्छ आहे, क्लीन आहे. काल आम्ही स्कुबा डायविंगला पण जेव्हा गेलो होतो ना तेव्हा पण पाणी एकदम स्वच्छ होतं, त्यामुळे मासे वगैरे एकदम क्लिअर दिसत होतं. इकडे एक बोट आहे आणि इकडे एक बोट आहे, अशा 2 बोटी आहेत. हां, तिकडे पण एक आहे. 3 बोटी आहेत, 3-4 बोटी आहेत म्हणा, तिकडे पण आहेत बोटी, पण इकडे पूर्ण खडकाळ जागा आहे. असं आहे, छान आहे. चला पुढे जाऊया.
वेताळ बुरुजजवळ वेताळ देऊळ, वेताळ मंदिर. मला रत्नागिरीचा समुद्र खूप आवडला आहे. अरबी समुद्र एवढा निळसर रंगाचा आहे ना, निळसर हिरव्या रंगाचा. म्हणजे मी असं एक्सपेक्टच करू शकलो नव्हतं की असा समुद्र मग कधी पाहू शकेन इंडियामध्ये. कारण आम्ही नॉर्मली मुंबईमध्ये जेव्हा समुद्र बघतो ना, समुद्र जो निळा कमी राखाडी किंवा ते पूर्ण शेवटी तिथे पोर्ट वगैरे असल्यामुळे ते पाणी वगैरे उपसून राखाडी काळपट असं ते समुद्राचं पाणी होतं. ते असं क्लीन कधी दिसत नाही. ते असं वाटतं नेहमी की त्याच्यात काही ना काहीतरी मिक्सिंग केलेलं आहे. पण इकडे पाणी खूप स्वच्छ आहे. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, इकडे पण लिहिलेलं आहे काळा समुद्र, पांढरा समुद्र. हा, पण ती रेतीसाठी लिहिलं. समुद्राचं पाणी स्वच्छ आहे. महत्त्वाचं ते की पाणी स्वच्छ आहे. अशी म्हणजे खरंच तारीफ करण्यासारखं असं नुसतं म्हणजे करिश्माचं गाव आहे म्हणून मी तारीफ नाही करत आहे. खरंच तारीफ करण्याजोगे आहे ते. तरीसुद्धा नाही म्हटलं तरी इथे जे पाणी दिसतं ना ते खूप स्वच्छ दिसतं आहे. म्हणजे ओशन ब्लू कलर जो बोलतात ना, तो कलर आहे करत आहे आपला. हां, त्या पाण्यामध्ये आंघोळ करायला जाम मध्ये. शेवटी पाणी तर खारटच आहे मला. मुंबईचं घ्या कुठलंही घ्या समुद्रातलं, गोडचं पाणी नसतं. कालच पाणी चाकून बघितलं, स्कुबा डायव्हिंग केली तेव्हा खारटच लागलं. चला जाऊया पुढे. समोर एक बुरुज आहे अजून, तो पाहूया. तर बघा इथे आहे मारक्या बुरुज. इकडे खूप थंड हवा लागते. मारक्या बुरुज. मारक्या बुरुज सुंदर. रत्नागिरी दुर्गवर एवढे बुरुज आम्ही पाहिले, 5-6 बुरुज तर पाहिले. मारक्या, रेड्या, बारक्या, वेताळ असे बरेचसे बुरुज पाहिले. टेहाळणी बुरुज नाही, टेहळक्या. सगळ्यामध्ये क्या हा शब्दच असतो. जोड शब्द, यवाला जोड शब्द जो असतो ना तोच असतो. काहीतरी वैशिष्ट्य असेलच म्हणा त्याचं. वेताळ बुरुजला फक्त तेवढं नाही, बाकी सगळ्या बुरुजांना असंच आहे. जुनागड, रत्नदुर्ग आवडलं. चला जाऊया पुढे. झालं आहे तसं की किल्ला पाहून आपलं. ते बघा तिकडे पण एक कोणता तरी छोटा बीच आहे, दिसतंय लांबूनच. चला झाला आपला हा रत्नदुर्ग या बाजूने तरी फिरून. तर गाईज, रत्नदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनल TR मुंबईकरला सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.